नमस्कार, मैं जूली तिवारी। आप देख रहे हैं डेली न्यूज। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों की ओर। विशालगढ़ विवाद पर जितेंद्र आव्हाड का धमाकेदार बयान। विशालगढ़ पर घटी घटना से राजनीतिक हलचल तेज हो गई है। एनसीपी नेता जितेंद्र आव्हाड ने एक सनसनीखेज बयान देते हुए छत्रपति शाहू महाराज और संभाजी राजे छत्रपति पर तीखा प्रहार किया। उन्होंने कहा, मैं धमकियों से नहीं डरता। संभाजी राजे रक्त के वंशज है, जबकि मैं विचारों का वंशज हूँ। आपने कहा, महाराष्ट्र को एक बड़ा बहुरूपी कलाकार मिला है, जो कभी टोपी, कभी गॉगल तो कभी रेनकोट पहनता है। ऐसे बहुरूपी कलाकार को महाराष्ट्र की राजनीति में जगह नहीं मिलनी चाहिए। उन्होंने कहा कि यह बहुरूपी कलाकार सत्ता के लिए खुद का वेश बदलता है, लेकिन मैं नहीं डरता। मैंने जीएसटी काउंसिल की बैठक में हिस्सा नहीं लिया, लेकिन महाराष्ट्र की मदद जरूर करूंगा। आव्हाड ने आधार कार्ड विवाद पर गंभीर सवाल उठाए। उन्होंने कहा, आधार कार्ड पर नाम बदलकर यात्रा करना राष्ट्रीय सुरक्षा के साथ खिलवाड़ है। सत्ता की लालसा में कानून को तोड़ा गया। जितेंद्र आव्हाड ने भाजपा पर भी जोरदार हमला किया। उन्होंने कहा, राहुल गांधी के परिवार ने देश के लिए बलिदान दिया है। यह देश और यह माटी राहुल गांधी की जात है। दिल्ली का नया संसद भवन पावस में टपक रहा है और हम वहां के कर्मचारियों के लिए 600 छतरियां और रेनकोट भेजने वाले हैं। इस धमाकेदार बयान ने पूरे राज्य में हड़कंप मचा दिया है। राजनीतिक गलियारों में यह बयान चर्चा का विषय बन गया है और आने वाले समय में इसके लिए गंभीर परिणाम देखने को मिल सकते हैं। रोलिंग सर, रोलिंग सर, रोलिंग सर, सर लाईव्ह सर, विशाळगडाच्या प्रकरणावरून तुम्हाला अनेक धमक्या ज्या आहेत त्या स्वराज्य संघटनेकडे येतात, कारण की तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा रक्ताचा उल्लेख काढलेला आहे। स्वतःला शाहू महाराजांचे वंशज समजतात आहे। राजर्षी शाहू यांना संभाजींची भूमिका पडली असती का? त्यांच्या वडिलांनाच पडली नाही। त्यांच्या वडिलांनी त्यांच्या विरोधात भूमिका केली। विशालगडावरती जे काही झालं त्याला कारणीभूत संभाजी आहे। 1100 वर्षापूर्वीच्या दर्ग्यावरचा मठ तोडला जातो। गजापूरमध्ये दरोडेखोर घुसावे तसे ते पुसतात। ते कोण होती माणसं? 100% संभाजीची नोंद। संभाजीचे म्हणजे ते आता त्यांना म्हणावं लागेल संभाजी राजे नाव, त्यांचं आडनाव वगैरे चुकीचं ठरेल। आपल्या आडून आपल्या मागून येऊन कुठेतरी आपला घात करणार आहे त्यांनी ओळखायला पाहिजे। हे काम संभाजी भिडेंनी केलं। ज्या संभाजींच्या आडनाव या संभाजी बोलले, त्या संभाजी भिडेंनी काम करून टाकलं। पण तुम्ही केलंच कशाला? तुम्ही शाहूंचे वंशज आहात। या महाराष्ट्राला एक ठेवण्यासाठी ही मातीचा सुगंध हा शाहू फुले आंबेडकरांच्या नावाने येतो। माती एक ठेवावी म्हणून शाहूंचे विचार आहेत, त्या शाहूंचे वंशज। आणि तुम्ही असं कृत्य करता। जातीपातीचं धर्माचं राजकारण आहे, शाहूंच्या घराण्याला शोभतं काय? आणि अशा धमक्या बिमक्यांना मी घाबरत नाही। मी आयुष्यभर हेच भोगलंय, पण विचारांपासून तसूभरी मागे जाणार नाही। तुम्ही शाहूंचे रक्ताचे वारसदार आहात, तुम्ही विचारांचा वारसदार। पण विशाळगडावरचं जे अतिक्रमण आहे ते काढण्यासंदर्भात हे सर्व आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडनं करत होते, परंतु अगोदरच विशाळगडातल्या रहिवाशांनी सुद्धा मागणी केली होती पोलिसांना की पोलीस प्रोटेक्शन देण्यात यावं। हे पत्र आहे, हे पत्र 5 तारखेला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की काहीतरी घडेल, प्रोटेक्शन द्या। स्वतः विशाळगडाची माणसं गेलेली होती। हे पत्र 5 तारखेला हे दिल्यानंतर 12 तारखेला ते विशाळगडाच्या हद्दीत म्हणजे जे शाहूवाडी पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन आले। तिथे पण त्यांनी कंप्लेंट केली की काहीतरी घडेल, आणि 14 तारखेला हे घडलं। आणि हसन मुश्रीफ मला म्हणाले, हसन मुश्रीफ साहेब एका समोरासमोरच्या मुलाखतीत म्हणाले की आमच्यावरती प्रचंड दबाव आहे, आमच्यावरती प्रचंड दबाव आहे। मी म्हटलं, सरकारवरती दबाव एवढा कोण मोठा माणूस आला की तो सरकारवरती दबाव टाकू शकतो? आता कळतंय कोण आहेत ते। नाव घेतलं त्यांनी, कोणाचा दबाव ते नाही, नाव नाही घेतलं ना। आता कळतंय ना हे ज्या पद्धतीने माझ्या घरावरती धमक्या येत आहेत, मारून सोडू, घर फोडून टाकू, वाटतं। आव्हाड साहेब, दुसरीकडे आपण बघतोय मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये राडा एकंदरीत पाहायला मिळतोय। जाऊ द्या, ते माझं काम नाही। परंतु या विशाळगडाच्या संदर्भात
कुठेतरी जातीय ताणतणाव निर्माण बघा, मी सांगतो, हा सुनियोजित कट होता आणि हे संभाजी राजेंना वापरत होते. लोकसभेच्या निवडणुकीनंतर इथे महाराष्ट्रात तणाव निर्माण करायचा हा युतीचा प्रयत्न होता. रायगडावरची भाषणं तपासून बघा, म्हणजे त्याची लिंक तुम्हाला बरोबर लागेल विशालगडावरती, आणि विशालगडातनं तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कसे दंगे पेटवायची त्यांची लाईन होती ही देखील समजेल. कारण का इतिहासाचा मागोवा घेता 2009 मध्ये मिरजेमध्ये आणि सांगलीमध्ये जातीय रंगील संभाजी भिडे, मनोहर भिडेंनी पेटवली. त्याचा फायदा तेव्हा युतीला झालेला होता. युती पश्चिम महाराष्ट्रामध्ये साफ होईल, त्यांना एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती आहे, असा गुप्तचरांचा अहवाल दिलेला आहे सरकारला. आणि त्याच्यावरती काय करावं, तर संभाजींना वापरून तिथे दंगल करावी, सोपा विषय होता. गजापूरला ज्या पद्धतीने घरं लुटली हे शिवभक्त आहे. अख्खे सोनं नाणं पैसे, कोणाचे पैसे लुटले तुम्ही? या काळ्या मातीतलं धान्य उगवून तुमचं पोट भरणार शेतकऱ्याचे, हे आयुष्यभर राबायचं, तुमची फुटं भरायची आणि तुम्ही त्यांचं घर लुटून देणार. अरे तुमच्यापेक्षा तर चंबळचे दरोडे बरोबर आहे. एवढे जण होते, का नाही कोणाला अटक होत? माझी पहिली मागणी आहे की तिथल्या जिल्हाधिकारी आणि तिथल्या एसपीला सस्पेंड करा. माहीत असूनही त्यांनी बंदोबस्त दिला नाही. या गटात तेच चव आहे. हा हिंदू मुस्लिम वाद सुरू असतानाच भाजपकडनं आता लव्ह जिहादचा मुद्दा देखील मांडला जातो. त्यांच्याकडनं आता लव्ह जिहाद काय काय वाटेल तरी, लव कबाब, लव तंदुरी असं काय वाटेल ते मी. आता काय नाही, आता त्यांना फक्त पेटवायचंय. उदय सामंत म्हणतात लव्ह जिहादचा कायदा लवकरच. अरे आणा, कुठलेही कायदा आहे, प्रेमाच्या मध्ये येणारे अनेक जण जन्माला आले म्हणून. परंतु यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणामध्ये प्रेमाच्या माध्यमातूनच संपूर्ण ती हत्या झालेली होती. त्याला कुठेतरी आता असं आहे, ज्यांनी केलं असेल त्याला फाशीवर चढवा ना, पण त्याला जाती रंग कशाला देतात? मला वाटतं भाजपच्या नेत्यांनी जास्त मुस्लिम मुलींची लग्न केली. सर्वात जास्त लग्न जे नेते त्यांनीच केली. जाती आणि याचा रंग देता कशाला? आगामी विधानसभा बघून हा एकंदरीत विशाळगड प्रकरण एकंदरीत जिंकण्यासाठी विषय काय? हिंदू मुसलमान. राहुल गांधी यांनी तुमच्या बजेट कमिटीमध्ये एकही एससी नाही, एकही एसटी नाही, एकही ओबीसी नाही, एकही ख्रिश्चन नाही, एकही मुसलमान नाही, इतकं म्हटल्यावरती बीजेपी वाले इतके चिडले की ते राहुल गांधींचीच जात काढली. तुम कोणचे जात के हो? लाज वाटायला पाहिजे. त्या घरातनं त्याच्या आजीने 47 गोळ्या खात स्वतःचं रक्त या मातीत मिसळलं. त्याच्या बापाचे तुकडे तुकडे झाले, त्याचं रक्त ह्या मातीत मिसळलं. त्याची ओळख ही माती आहे, त्याची जात ही माती आहे. ज्यांनी कोणी विचारलं ना त्यांनी तपासून बघावं त्याचं काय आहे, त्याचं काय खानदानाचं योगदान आहे या देशासाठी. ज्या घरातल्या माणसात 2-2 माणसांनी आपला प्राण गमावला या देशाच्या एकतेसाठी, त्या राहुल गांधींची मी जातीच्या का? तो शेड्यूल कास्ट बद्दल बोलतो म्हणून, तो मागासवर्गीयांबद्दल बोलतो म्हणून, तो मुसलमानांची जात भूमिका मांडतो म्हणून. ते मनुवादी आहे, ही मनुस्मृतीची अवलाद आहे सगळी. आणि म्हणून महाराष्ट्र त्यांना मनुस्मृती आणायची होती. हे नाही 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 म्हणत होते आणि बरोबर त्यांनीच कबूल केलं NCERTने की आता काय मनुस्मृती येणार नाही. 4,500 पत्र गेलेली त्यांना, ती मनुस्मृती सामील करू नका पुस्तकात. राहुल गांधीची जात ही देश म्हणजे त्याची जात आहे, ही देश त्याची जात आहे. मागील काही लोकसभेमध्ये मागील काही चर्चासत्रामधून राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. राहुल गांधी सत्ताधाऱ्यांना आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.